ह्याच्यामध्ये आता मी फ्रीजमध्ये काहीच थंड होत नाही, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मी काय करणार, याच्यामध्ये मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे का इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे ते बघणार. ते चेक करण्यासाठी काय करावं लागेल, फ्रीजला चालू करावं लागेल. फ्रीजला चालू केल्यानंतर ज्यावेळेस कॉम्प्रेसर चालू होत आहे, बरोबर, कॉम्प्रेसर चालू आहे पण थंड होत नाही, मग त्यावेळेस काय आहे, मेकॅनिकल प्रॉब्लेम. मग मेकॅनिकल मध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो, हा काय काय प्रॉब्लेम असू शकतात, बरोबर, एक तर गॅस लिकेज असू शकतो, गॅस चोकअप असू शकतो, किंवा पंपिंग खराब असू शकतो, बरोबर. आता समजा ह्याच्यामध्ये जर समजा फिल्टर हा थंड पडलेला असेल, कॉम्प्रेसर चालू झाल्यानंतर काही वेळानं हा फिल्टर थंड पडला असेल किंवा की आपल्याला थंड पडली, तर लगेच कळेल मला की ह्याच्यामध्ये चोकअप आहे, बरोबर. पण जर कॉम्प्रेसरचं पंपिंग पूर्णपणे फेल झालेलं आहे किंवा ह्याच्यातला गॅस लिकेज झालेला आहे, त्यावेळेस काय होणार, हे डिस्चार्ज लाईन पूर्णपणे नॉर्मल लागेल, बरोबर. हे डिस्चार्ज लाईन पूर्णपणे नॉर्मल लागेल, त्यावेळेस मग मला कन्फर्म करावं लागतं की ह्याच्यामध्ये लिकेज आहे की पंपिंग फेल आहे. त्यासाठी कस्टमरला सगळ्यात पहिल्यांदा विचारावं लागेल की ह्याची पाईप कट करून मला चेक करावं लागेल याच्यामध्ये लिकेज आहे की पंपिंग फेल आहे. कस्टमरने परमिशन दिली तरच आपल्याला काय करायचं आहे, ह्याची पाईप कट करायचं आहे. त्यावेळेस काय करायचं, हे सक्शन लाईन, हे जे चार्जिंग लाईन आहे, कॉम्प्रेसरची चार्जिंग लाईन, ते टूप कटरने कट करून घ्यायची. टूप कटरने कट केल्यानंतर जर समजा ह्याच्यातून गॅस निघाला तर कशाचा प्रॉब्लेम असू शकतो, कशाची शक्यता असू शकते, ह्याचे पंपिंग फेलचा प्रॉब्लेम असू शकतो त्यावेळेस, ठीक आहे. आणि जर समजा गॅस नाही निघाला, गॅस लिकेज आहे, बरोबर. मग आता गॅस लिकेज कशात आहे, ह्या जे पूर्ण कुलिंग कॉइल आहे त्याच्यामध्ये का कंडेन्सर मध्ये आहे, बरोबर. आता बाहेरून जर कंडेन्सर असेल, ठीक आहे, तर त्याचे प्रमाण कमी असते लिकेज व्हायचं. जर समजा हे तारा, बरोबर, हे तारा दिसतात, तार एखादी कुठून तुटली किंवा ह्याला काय तर झालेलं असेल तर हे लिकेज होतं, आणि लगेच जसं तुम्ही याला प्रेशर दिलात तर लगेच तुम्हाला आवाज येईल याचा, ठीक आहे. जर हाच कंडेन्सर आतून असेल, बॉडीच्या इनबिल्ट असेल, तरी आपल्याला माहिती होईल का, नाही. आणि जर कंडेन्सर आतून असेल तर लिकेजचे प्रमाण वाढलेलं असतं, कारण का माहिती आहे का, ह्याचे नाही, हे दिसते का नट, हे हा नटचे सगळे जॉईंट मारलेले असतात आणि हे लिकेजचे चान्सेस जास्त असू शकतात, ठीक आहे. त्यावेळेस मग आपल्याला आतला तर कंडेन्सर लिकेज चेक करता येत नाही, मग त्याला काय करावं लागतं, आपल्याला याला 8 तास प्रेशर देऊ शकता तुम्ही. 8 तास प्रेशर देऊन होल्ड करावं लागेल. जर प्रेशर कमी झाला तर काय असणार आहे, लिकेज असणार आहे, बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हे कंडेन्सर लिकेज आहे का कुलिंग कॉइल लिकेज आहे चेक करण्यासाठी ह्याचे जे डिस्चार्ज लाईन आहे, डिस्चार्ज लाईन कट करून घ्यायची. त्याच्यानंतर हे जो फिल्टर आहे, हा फिल्टर तुम्ही कुठूनही कट करू शकता, इथून करू शकताय किंवा इथून करू शकता की आपल्याला आणि फिल्टरच्या मधून, ठीक आहे. आता हे कट केल्यानंतर आता पूर्णपणे कंडेन्सर काय झाला, शेप मोकळा झाला, बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, ह्याचे जे कंडेन्सरचे जे आउटलेट आहे हे पूर्ण पिंच करून घ्यायचे, ह्याचं तोंड बंद करायचं आणि ह्याला काय करायचं आहे, मटेरियल टाकून आपल्याला ब्रेजिंग करून बंद करायचं आहे. आता ह्याचं आउटलेट काय झालं, पूर्णपणे बंद झालं, बरोबर. आता जर कंडेन्सर आतून असेल तर काय करायचं, पहिला ह्याला एनआरव्ही तर आपण जोडून घेतलेले असते, बरोबर. एक ह्याला चार्जिंग लाईन जोडावं लागेल, चार्जिंग लाईन. मग आता ह्याला तुम्ही कुठलाही गेज जोडू शकताय, प्रेशर गेज जोडू शकता किंवा कंपाऊंड गेज जोडू शकता, कारण की ह्याला आपल्याला किती 120 PSI द्यायचा हवा. 120 PSI कंपाऊंड गेज वरती आहे का, आहे. त्याच्यात 250 ते 300 पर्यंत आपण प्रेशर मोजू शकतात, त्यामुळे हे 120 प्रेशर त्याच्यावर मोजता येईल आपल्याला. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्ही नायट्रोजन वापरू शकता किंवा आपले जे वातावरणातले हवा आहे ते सुद्धा वापरू शकता लिकेज चेक करण्यासाठी. त्यासाठी आपल्याला काय लागेल, मग एक वर्कशॉप कॉम्प्रेसर लागेल, ठीक आहे. आणि चालू करा. हे बघा आता काय व्हायला लागलंय, हळूहळू प्रेशर वरती चाललाय, ह्याच्यामध्ये प्रेशर जाणार सगळं पूर्ण कंडेन्सर मध्ये. आता किती 120 पर्यंत प्रेशर द्यायचं आपल्याला, बरोबर. बंद करा. तरी आपला किती आता 150 आसपास प्रेशर गेला, बरोबर. 150 पर्यंत प्रेशर गेलाय तर आपल्याला कॉम्प्रेसर पहिला बंद करून घ्यायचा, त्याच्यानंतर ह्याचा हँडल बंद करायचा आहे. आता हँडल बंद केलं, ठीक आहे. आता काटा काय झाला, इथं स्टॉप झालाय, बरोबर. आता काटा स्टॉप झाल्यानंतर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय चेक करायचं आहे, जे मी एनआरव्ही जोडलेले ते ब्रेजिंग केलेलं आहे मी स्वतः, बरोबर, ते एक लिकेज चेक करायचं आहे. आणि हे जे आउटलेट आपण बंद केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, शॅम्पूचं पाणी किंवा साबणाचं पाणी टाकून तुम्ही पहिला लिकेज चेक करायचं आहे, ठीक आहे. आता जर कंडेन्सर आतून असेल तर आपल्याला काय करावं लागलं, 8 तास प्रेशर होल्ड करावं लागेल. जर बाहेरून असेल तर मग कंडेन्सर काढून सुद्धा पाण्यात बुडवू शकतो, बरोबर. आता हे झालं, जर समजा तुम्हाला होल्ड करायचं असेल, ठीक आहे, हे प्रेशर गेज ह्याच्यासोबतच ठेवावं लागते, बरं का. असंच ठेवावं लागेल 8 तास तुम्हाला कस्टमरच्या घरी. जर हे काढायचं म्हणलं, हा मधून असेल तर, आतमधून असेल तर हे काढायचं म्हणलं तर काय होईल, काढण्यात आणि बसवण्यात 5 ते 10-15 प्रेशर कमी होऊ शकतो. त्याच्यामध्ये कन्फ्युजन तयार होणार तुमचं. हे लिकेज असल्यामुळे प्रेशर कमी झाला का काढताना बसवताना प्रेशर कमी झालं. त्यासाठी कधीही तुम्ही जर होल्ड करणार असाल प्रेशर, हे गेज तिथंच होल्ड ठेवून टाकायचं आपलं, ठीक आहे.
समजलं? आता हे झालं कंडेन्सरचा प्रेशर लिकेज चेक करणार, बरोबर. आता मला कुलिंग कॉइलला सेम करायचंय तसंच. काय करायचंय? कुलिंग कॉइल. आता बघा हे डिस्चार्ज हे जे सक्शन लाईन आहे हे कॉम्प्रेसरला जोडलेली आहे, बरोबर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्रेसरच्या चार्जिंग लाईनला एक मला एनआरव्ही ब्रेजिंग करून घ्यावं लागेल, बरोबर. आणि ह्याचे जे डिस्चार्ज लाईन आहे, डिस्चार्ज लाईन जे मी कट केलेली आहे त्याला काय करावं लागेल? आता पॅक करावं लागेल, बरोबर. मग ह्याला पहिला पकडीनं आपण ह्याचं तोंड जे आहे तोंड पिंच करून इथं पण आपल्याला मटेरियल सोडावं लागेल. हे झालं. आता परत हे जे आपण हे कट केलेलं आहे, काय फिल्टर कट केलेलं आहे, बरोबर. या फिल्टरचं पण तोंड बंद करायचं आहे. तर असं आता बघा मी कुलिंग कॉइलला प्रेशर देण्यासाठी काय केलंय? हे जे डिस्चार्ज लाईन पूर्णपणे पॅक करून घेतली आणि हे जो कॅपलरी आणि फिल्टर जे कट केला होता मी त्याचं तोंड सुद्धा काय केलंय? बंद केलंय. ठीक आहे. आता मला काय करायचंय? आता जर समजा तुम्ही कुलिंग कॉइल आणि कंडेन्सरला वेगवेगळा प्रेशर देऊन होल्ड करणार असाल तर काय करावं लागेल? गेज सुद्धा तुम्हाला 2 वापरावं लागणार, बरोबर. इथं आता मी हे जे गेज लावलंय ह्याला इथंच ठेवून टाकायचं. ठीक आहे. मग आता ह्याला दुसरं काय करावं लागेल? ह्याला कंपाऊंड गेज तुम्ही इथं लावू शकताय. ठीक आहे. आता मी तुम्हाला हाच गेज वापरून लावून दाखवतो. आता ह्याच्यामध्ये प्रेशर जाते का नाही हे मला कसं कळणार? आता जर तुम्ही एखाद्या फ्रीजला किंवा एसीला कशाला सिस्टीमला प्रेशर देत आहे, बरोबर, प्रेशर जाते का नाही किंवा हे कनेक्ट झालं का नाही हे कसं कळणार मला? तर तुम्ही जर समजा एखाद्या वेळेस चांगल्या कॉम्प्रेसरला चांगल्या एनआरव्हीला ज्यावेळेस तुम्ही पिन हे चार्जिंग लाईन जोडताय, ठीक आहे, त्यावेळेस प्रेशर ह्याच्यामध्ये जातोय का नाही हे कसं ओळखायचं? बघा ज्यावेळेस आता मी हे सगळं जोडलंय, बरोबर. आता हे पिन वाल खराब झालाय म्हणून ठीक आहे. जर एखाद्या वेळेस पिन वाल चांगला असतोय त्यावेळेस पण ह्याच्यामध्ये हवा जाते का नाही कसं ओळखायचं? हे बघा ज्यावेळेस मी ह्याला कॉम्प्रेसर चालू करेल त्यावेळेस काटा जर एकदम स्पीडने वरती जात असेल त्यावेळेस हे कनेक्ट झालेलं नसतं व्यवस्थित. ठीक आहे. आणि हा काटा एकदम स्लो मध्ये जात असेल म्हणजे काय प्रेशर याच्यामध्ये जातोय. चालू करा. समजलं? याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळा प्रेशर कसं द्यायचं किंवा फ्लशिंग कसं करायचं समजलं? करा तुम्ही. आता सगळेजण आता जेवण करून या किंवा आता जरी करत बसला तरी चालेल.